उपस्थित आहेत. बघा सर्वात अगदी त्यांची उपस्थिती लाभली आहे. हा क्रिकेटबद्दल असणारा प्रेम आहे. टेनिस क्रिकेटबद्दल असणारी प्रचंड आवड या चिंचपाडा गावामध्ये सातत्यानं अनेक मंडळींना पाहतो आपण. तर राहुलजी केणी यांचे इथे आगमन झाले. त्यांचेही सहर्ष स्वागत. प्रल्हादजी केणी आपलंही सहर्ष स्वागत असेल. मी प्रवीणजी केणी यांनाही विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आज या सर्व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. प्रल्हादजी केणी पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती देखील राहिलेत. आदरणीय विवेकजी केणी यांची उपस्थिती लाभलेली आहे. आणि शशिकांत केणी अप्पा यांचेही इथे आगमन झालेलं आहे. बघा ही भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा जपणारी गांधी टोपी आपल्या शिरावर परिधान करून अप्पांचे इथे आगमन झालेलं आहे. आदरणीय मंदारजी केणी आपल्याला ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. सर्व पाहुण्यांचं आणि चिंचपाडा टीम स्पर्धा म्हटली तर आमचे सचिन दादा गायकवाड यांचीही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर सचिन दादा गायकवाड यांचेही तुम्हाला आगमन पाहायला मिळेल. नक्कीच उपस्थिती त्यांची पाहायला मिळेल. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय, सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. ज्या ज्या वेळी आम्ही चिंचपाडा गावामध्ये स्पर्धेसाठी येत असतो बघा, आमचे घरचेच पाहुणे असतात. त्यामुळे ही स्पर्धा लवकरात लवकर सुरू होत असते. खरं तर चिंचपाडा संघ आणि आमचे सुनील स्पोर्टचे आधारस्तंभ परशुरामजी केणी हे देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. परशुराम केणी म्हटलं ना तर आम्ही त्यांना लाडानं परशाबाई म्हणतो, कारण बरेच काल त्यांनी टेनिस क्रिकेट केलंय. मुंबई सारख्या दिग्गज खेळाडूंसोबत त्यांनी खेळ केली आहे. त्यांना आम्हीही जवळून पाहिलंय. त्यामुळं त्यांना आम्ही लाडानं परशाबाई म्हणतो. परशुराम समीरजी केणी आपलंही सहर्ष स्वागत. आज ही सर्व घरची मंडळी आहेत आणि आपण काही क्षणातच या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. प्रभातजी भोल साहेब जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. कोपर आणि पाटणोली या दोन्ही टीमच्या संगणकाला देखील विनंती असेल की आपण त्वरित इथे रिपोर्टिंग करा. चला संगणक या इथे. आपल्या सर्व खेळाडूंच्या समवेत यायचे, कारण आपण आता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहोत. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपर. चला सर्व खेळाडूंनी या. आणि त्याचबरोबर उपस्थित जे मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित झालेत सर्वांना मी विनंती करतोय की आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणरायाचं पूजन करत असतो. त्यामुळे मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण यावं गणपती बाप्पांचं पूजन करण्याकरता. चला आप्पा या. पण त्याचबरोबर आमचे कॅप्टन तसंच प्रल्हादजी राहुलजी सर्वांना विनंती करतोय. परशुरामजी सर्वांनी या. शशिकांतजी केणी, त्यानंतर सुरेशजी केणी आमचे कॅप्टन. अनेक वर्ष त्यांनी कर्णधार म्हणून या गावचा पद भूषवलंय. प्रल्हादजी केणी पनवेल पंचायत समितीचे अगदी सभापती. प्रवीणजी केणी देखील असतोय. त्याचबरोबर राहुल केणी, प्रवीण केणी, जय प्रभातजी भोल, विवेकजी केणी, जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर प्रभात भोल, सचिन गायकवाड, विवेकजी केणी, सर्व मंडळी इथे उपस्थित झाली आहेत. आणि मंडळी आपण नेहमीच नाना केणी यांनाही विनंती आहे की आपण कृपया या शुभारंभामध्ये सहभागी व्हायचं आहे. अर्थातच पूजनाचा कार्यक्रम
सागर चेक कर जरा. सर्व पाहुणे मंडळींना विनंती करूया, आपण सर्वांनी आपापली पादत्रणे पायांतली बूट चप्पल काढा आणि सर्वप्रथम वंदन करूया गणरायाला आणि त्या गणपती बाप्पांचं पूजन करण्यासाठी तुम्ही पुढे यावं. आणि ही स्पर्धा बघा, कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केणी, कैलासवासी सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता आज त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन बेस देताना बेस दे स्पर्धेचं आयोजन केले आहे. आणि नक्कीच सर्वप्रथम करूया पूजन गणरायाचं. सुखात आणि दुःखात ज्या बाप्पांचं पूजन केलं जात आहे, मी आदरणीय प्रभातजी भोल साहेब, चीफ गेस्ट, प्रमुख अतिथी मान्यवर जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, मी अतिथी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पवित्र हस्ते या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात करावी. मान्यवरांच्या पवित्र हस्ते गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन सुरू आहे. प्रभातजी भोल साहेब, जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन इथे होत असताना नंदा केणी नानाही या पूजनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत. नंदकुमारजी केणी, सर्व मंगल मंगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. विधान केलं जात आहे. कैलासवासी चंद्रकांत काशीनाथ केणी, कैलासवासी सदानंद दामोदर पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन इथे सुरू आहे. शशिकांत केणी आप्पा यांच्या पवित्र हस्ते पुष्पहार परिधान केला जात आहे. नंदकुमारजी केणी नाना यांच्या पवित्र हस्ते पुष्पहार परिधान केला जाईल. ज्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. गणरायाच्या पूजनानंतर मात्र त्यांच्या प्रतिमेचं त्यांची आठवण म्हणून आज त्या प्रतिमेचं पूजन. सचिनजी गायकवाड, आपणही या प्रतिमेचं पूजन करावं. नक्कीच प्रतिमेचं पूजन सुरू आहे. मित्रांनो, गणाधीश जो ईश सर्वांग गुणांचा, मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मुलारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूल चत्वार वाचा, गमू पंत अनंत या राघवाचा. बेस बेस जोरदार टाळ्यांनी गणपती बाप्पांचं पूजन सुरू आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. मोरया मोरया मी भाल ताणे, तुझीच सेवा करू काय एकदाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बातू घाल पोटी. आदरणीय सन्माननीय सुधीरदादा परदेशी यांनाही विनंती आहे की गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात यावं. राहुलजी केणी, आपल्यालाही विनंती आहे की आपण प्रतिमेचं पूजन करावं. उपस्थित मान्यवर सर्वांना मी विनंती करतोय, मी या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी, श्रीफल वाहण्यासाठी भारती ट्रान्सपोर्टचे ओनर आदरणीय शशिकांत केणी आमचे अप्पा देखील आपण पाहतो या व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं. निलेश पाटील पाटणोली यांच्या शुभहस्ते देखील श्रीफल वाहिलं जाईल.
भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र फल ज्याला म्हटलं जातं आणि त्या पवित्र फळात वाहून अर्थातच अर्पित करून या प्रतिमेचं पूजन संपन्न होत आहे। मंडळी, कोणत्याही कार्याची सुरुवात म्हटली ना तर विघ्नहर्त्या बाप्पाला साकडं घातलं जातं। हे गणराया, हे सुखकर्त्या बाप्पा, इथे आमची ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू द्या म्हणून बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली जात आहे। सर्व पाहुण्यांच्या उपस्थित प्रतिमेचं पूजन संपन्न झालेलं आहे। मी सर्वांना विनंती करेन, आमच्या लाडक्या पाहुण्यांना, की आपण खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी ज्या धावपट्टीवर आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळणार आहोत त्या धावपट्टीचं पूजन करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये जावं। मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय सर्व मान्यवर पाहुण्यांना, या स्पर्धेसाठी आणि दोन्ही टीम्स म्हणजेच आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपर, आपण सर्व खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊया, कारण तिथे टॉसही होईल आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजनही होणार आहे। प्रभात भोल जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर, त्याचबरोबर सचिनजी गायकवाड, आमचे शशिकांतजी केनी भारती डेव्हलपर एंटरप्राइजेसचे ओनर अप्पा, नंदकुमारजी केनी, सुरेशजी केनी कॅप्टन, राहुल केनी, विवेकजी केनी, विनोद दादा केनी, खरं तर आमचे सर्वात जवळचे आणि आमच्यावर सातत्यानं प्रेम दाखवणारे कालभैरव वॉटर सप्लायर्सचे ओनर विनोददादा केणी यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांनाही विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये, या धावपट्टीच्या पूजनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत। आज बघा, आपण या स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि हा उद्घाटन समारंभ आनंद आणि जल्लोषाने संपन्न होताना आपण पाहतोय। तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते अगदी एका बाजूच्या धावपट्टीच्या एका बाजूच्या स्टंपचं पूजन सुरू आहे, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये बघा आमच्या लाडक्या खेळाडूंनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चेंडूफलीचं पूजन करत असतात। आमचे सर्व लाडके खेळाडू या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर खेळाची सुरुवात करत असतात आणि त्याच चेंडूचं पूजन या मैदानाच्या आतमध्ये धावपट्टीवर सुरू आहे। आमचे मार्गदर्शक, आमचे महागुरु आदरणीय सन्माननीय नितेशजी पंडित साहेबांचं इथे शुभागमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत। खरंच धावपलीचं अगदी युग आहे, अनेक ठिकाणी जावं लागतं। मोस्ट वेलकम नितेशजी पंडित सर, मोठी जुई। खरं तर मोठमोठे इव्हेंट्स पार पडत असतात, महाराष्ट्रातील नामवंत निवेदक म्हणून त्यांची ओळख आहे आणि धावपलीत मात्र इथे आलेत, कारण ही स्पर्धा लवकर सुरू करायची आहे। डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर अगदी दाखल झालेत, खेळपट्टीच्या बरोबर समोरासमोर, आणि सर्व आमची मान्यवर मंडळी इथे मात्र उपस्थित। आदरणीय सन्माननीय शशिकांतजी केनी अप्पा आणि त्याचबरोबर नंदकुमार केनी नाना, सुरेशजी केनी कॅप्टन म्हणून या गावची ओळख, तसेच आपण पाहतोय प्रभातजी भोल जय जगन्नाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर अमोलजी केनी, विनोदजी केनी, विवेकजी केनी, आणि आपण पाहतोय इतर सर्व मान्यवर आमचे सचिनजी गायकवाड, या सर्व मान्यवरांना आपण पाहतोय आमचे परशाबाई परशुरामजी केनी, सर्व मान्यवर मंडळी बघा, जी मंडळी तुम्हाला पाहिला। त्यानंतर प्रल्हादजी केनी, या गावची ओळख बघा, प्रल्हादजी केनी खरं तर आम्ही एकत्र शिक्षण घेतलं ते अनंत पांडुरंग भोईर या विद्यालयामध्ये, आणि राजकीय क्षेत्रामध्ये खरं तर या गावातून सभापती म्हणून देखील पद त्यांच्या नावावर लागलं, पनवेल पंचायत समिती, ते प्रल्हादजी केनी। या उद्घाटन प्रसंगी शुभारंभ प्रसंगी ते पाहायला मिळत आहेत। सर्व पाहुण्यांचं करूया स्वागत, आणि खेळपट्टीच्या एका बाजूचं पूजन झाल्यानंतर लगेच मात्र
अगदी दुसऱ्या बाजूचा म्हणजे उजव्या आणि डाव्या या दोन्ही बाजूच्या या यष्ट्यांचं स्टंपचं पूजन मात्र मैदानावर सुरू आहे. तर आजच्या रात्रीतला पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली आणि सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपर दोन्ही संघ दाखली झाले. दोन्ही संघांच्या उपस्थितीमध्ये खेळपट्टीचं या धावपट्टीचं पूजन मात्र सुरू आहे. पाहुण्यांच्या उपस्थित आमचे सर्व लाडके पाहुणे आज या पहिल्या रात्रीमध्ये बहुमूल्य वेळ त्यांनी तिथे खर्च केला आणि पाहुणे म्हटलं ना तर घरचेच पाहुणे आहेत आमचे. अनेक वेळा ही स्पर्धा जर पाहतो ना आम्ही कव्हर करत असतो, अगदी गावचे आणि घरचेच पाहुणे पाहायला मिळतात. त्यामुळे ही स्पर्धा लवकरात लवकर सुरू होते. ते नक्कीच आपण ऐकूया. पुन्हा एकदा राष्ट्रगीतासाठी लगेच तयारीत राहायचं आहे. आमचे मार्गदर्शक, एक उत्कृष्ट निवेदक, महाराष्ट्रातील नामवंत नामांकित निवेदन करणारे नितेशजी पंडित सर देखील इथे उपस्थित झालेले आहेत. चेंडू आणि बॅटचं समीकरण येण्या अगोदर आपण राष्ट्रगीत घेऊया. दोन्ही स्क्वॉडला विनंती असेल आपण लाईनअप करा. दोन्ही बाजूला धावपट्टीच्या लाईनअप करायचं आहे. दोन्ही टीम मला वाटतं आराध्या पाटणोली विपक्ष सिद्धिविनायक कोपर दोन्ही संघाच्या संघनायकांनी लाईनअप करा. आणि अप्पा आणि नाना मुख्य पाहुणे म्हणून आहेत. अगदी आपण समोर या स्टँडच्या विकेटच्या अगदी विकेट किपर ज्या ठिकाणी असतोय तिथे सर्व पाहुण्यांनी आयोजकांनी एकत्र थांबा. स्पर्धेला सुरुवात होईल आज 9 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी, 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी 4 रजनीत. खरं तर डे नाईट ही स्पर्धा आहे आणि आजचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं स्वर्गीय सुनील केनी, स्वर्गीय स्वानंद सुखनिवासी चंद्रकांत काशीनाथ केनी, स्वर्गीय सदानंद दामोदर पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करून सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धांचं आयोजन. आणि आयोजन करताना 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला कंटाळून प्राणाची आहुती स्वातंत्र्याच्या बलिवेदीवरती दिली त्या थोर हुतात्म्यांना आज या राष्ट्रगीतातून वंदन. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. माते की वंदे मातरम. दिवंगत दिबा पाटील साहेब रहे. खरं तर ही स्पर्धा ज्या रजनीमध्ये आपल्याला भेटीसाठी येतो आहे ही सुनील स्पोर्ट चिंचपाडा आयोजित एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. स्पर्धेचा टॉस मला वाटतं फर्स्ट मॅचचा मैदानावरती होईल आणि किंबहुना ही स्पर्धा सुरू होताना तमाम क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ती स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय सुनील स्मृती सुनील स्पोर्ट्स. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ हात उंच करा जो आणि नाणेफेक जिंकले. यस, सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपार. टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय येणं पेंडिंग असेल. तो काही निर्णय असेल. येस, चूज द फर्स्ट फील्ड. क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी आणि आराध्या स्पोर्ट्स पार्टनर टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मी विनंती करेन सर्व मान्यवर मंडळींना की आपण या व्यासपीठावर येऊन स्थान बनवावे.
पुनश्च सर्व पाहुण्यांचं मी मनस्वी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. पाहुण्यांना विनंती असेल अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. किंबहुना डे नाईट स्पर्धा आहेत. सुनील केनी, चंद्रकांत केनी यांच्या पवित्र स्मृतींना आज अभिवादन करून आजचा हा डे नाईट टेनिस क्रिकेटचा एक रणसंग्राम कुरुक्षेत्रावरचा पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल जय्यत तयारी. पाहुणे येण्या अगोदरच तुमच्यासाठी छानशा अल्प उपहाराची व्यवस्था केलेली आहे. विवेकजी भोईर, उरणकोट, आपल्याला विनंती असेल आपली उपस्थिती या ठिकाणी असेल तर आपण अतिथी कक्षात या. पाहुण्यांचं स्वागत होईल. खेळ महत्त्वाचा आहे. मॅच सुरू झाल्यानंतर एका षटकागणिक आपण आपल्या अगदी आदरणीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्माननीय गायकवाड साहेब असतील, परदेशी साहेब आहेत, त्यानंतर खरं तर केणी साहेब आहेत आणि म्हणूनच या सर्व पाहुण्यांचा आपण आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यांचा सन्मानही करणार आहोत. तर चला, कोपर संघ क्षेत्ररक्षण असेल मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही क्वालिफाईड ऑफिशियल्स पंच या ठिकाणी निश्चितच जाताना दिसतील. या सामन्याला कव्हर करतील जीवन गावंड आणि त्याचबरोबर निलेश पाटील जो कळवे पेन. चला तर पंचांना रिक्वेस्ट असेल आपण आणि आज बऱ्याच खरं तर महिन्यानंतर परत एकदा या ठिकाणी भोईर साहेबांची भेट असणार आहे आणि त्यांच्या उत्तम चोखंदल लिखाणातून खरं तर स्कोरिंग केलं जाईल. आणि नक्कीच बघा नितेश सर, या स्पर्धेसाठी सडल हाताने मदत आमच्याकडे थेट एक प्रेझेंट पॉकेट आलेला आहे 2221 रुपयाचा. श्री नंदकुमार महादेव केणी अर्थात सर्वांचे लाडके नाना यांच्याकडनं 2221 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. तर नानांचंही मनापासून आभार. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की हे 2221 रुपयाचं जे मानधन आहे ते तुम्ही स्वीकारावं. ते आमच्याकडे आलेलं आहे. हा मॅच सुरू होईल. डेफिनेटली टॉस जिंकलाय सिद्धिविनायक एंटरप्राइजेस कोपर संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पाटणोली गावचे निलेशजी पाटील आपण आला असाल तर तुम्हीही या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सर्व मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल कारण भारतीय संस्कृतीच आपली सांगत असते की अतिथी देव भव आणि या उक्तीप्रमाणे मान्यवरांचा शुभ सन्मान केलं जाईल. आमचे नितेजी पंडित सर निवेदक त्यांच्या गोड मुखातून मान्यवरांना या आयोजन कमिटीच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. निश्चितच पाहुण्यांचा सन्मान हा गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा देवा समान आहे. कालभैरव. खरं तर हे मैदान सुसज्ज झालं. मैदानवरती फ्लड स्लाइड्स पाहू शकाल. चोखंदल नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित या डे नाईट टुर्नामेंटचा प्रारंभ होतोय, शुभारंभ होतोय. किंबहुना टाईम वेल या सर्व गोष्टी वाचाव्यात याच्यासाठी अगदी आमच्या आयोजकांनी आपल्या गावातीलच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केलं आणि त्यांच्याच पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफल वाढवून या कार्याचा प्रारंभ केला. तर अमोलजी केनी आयोजकांमधून काही जे आहेत त्यांना रिक्वेस्ट असेल की लगेचच आपण अतिथी कक्षाशी संपर्क साधायचा आहे. काही सूचना आहेत त्या सूचना दिल्या जातील. आपण प्रत्येक स्क्वॉडनं 3 ते 4 चेंडू चेक करून ठेवा म्हणजे रात्रीचा अतिरिक्त वेल जो आहे हा वेल खर्च होणार नाही. याची निश्चितच सर्व संघाच्या संघनायकांना एक रिक्वेस्ट असेल की आपण त्या बारकाईनं त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानात जातो आहे. ऑफिशियल्स पाहू शकाल. एकीकडे जीवन गावंड तर दुसरीकडे निलेशजी पाटील कळवे पेन अशा 2 ऑफिशियल्सच्या माध्यमानं ही स्पर्धा परीक्षित केली जातोय. तर ते क्षणचित्र कॅमेऱ्याच्या कोंदणात कैद करताना दिसत आहेत खरं तर. आणि नक्कीच पंडित सर एक महत्त्वाचा नियम खेळाडूंपर्यंत पोहोचवूया. बघा खेळाडू कक्षामध्ये ज्या चेअर आहेत खुर्च्या त्या खाली घ्यायच्या नाही, फक्त त्या खेळाडू कक्षामध्येच ठेवायच्या आहेत. अन्यथा तुम्हाला पॅनल्टी मिळेल. मग 11 खुर्च्या जर खाली आली त्यातली कुठली तर तुम्हाला पॅनल्टी मिळेल. ही महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. आणि त्याचबरोबर 2 चेंडू तुम्ही कंपल्सरी चॉईस करा कारण तिथे चेंडू जातात जास्त आणि ते 2 चेंडूमधूनच तुम्हाला चेंडू दिला जाईल. वारंवार चेंडू सिलेक्ट करायचं नाही आहे. अजून एक नियम आहे, तुम्हाला बीमर फक्त
बाउन्सर चेंडूसाठी म्हणजेच अर्थात बिमर चेंडूसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. आणि या ठिकाणी पाहू शकाल ज्यांची प्रतीक्षा आमच्या स्पर्धेला होती. खरं तर वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड मोठं नाव, लीलावती सारख्या दर्जेदार हॉस्पिटलमध्ये सातत्यानं उरण पनवेलला सेवा दिली. 100हून अधिक जीव वाचवणारा एक प्राणदाता, नाव आहे विवेक भोईर उरण कोट. खरं तर जोरदार टाळ्यांच्या गजरात विवेकजी भोईर साहेबांचं या डे नाईट स्पर्धेदरम्यान या अतिथी कक्षामध्ये आम्ही स्वागत करतो आहे. कोरोना काळातील त्यांची सेवा असेल किंबहुना समाजासाठी आणि उरण पनवेलच्या तमाम सर्व माझ्या नागरिकांसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये सेवा मी पाहिली आणि म्हणूनच त्यांना लीलावती हॉस्पिटलच्या माध्यमानं एक पुरस्कार दिला गेला. खरं तर समाजाचे आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या चाहत्यांचे पंखा